सारिका, अगं इथंच आहे सोय. अगं किती वेळ झाला तुझी वाट बघायला लागली. ये की बस. अगं पाणी आणते मी तुला. हा हे घे. किती वर्षांनी भेटतोय ना ग आपण. होय अगं. अगं मग काय जॉब वगैरे करतेस की घरीच असतेस? अगं काय घरात टेलरिंगचं मशीन आहे तेच करते आणि दिवसभर हाय की बाई ह्या पोरी आहेत दोन, त्यांना शाळेत सोडायचं आणायचं, त्यांना खायला घालायचं, त्यांचा अभ्यास घ्यायचं, ह्यातच अख्खा दिवस जातोय माझा. अगं शाळेत तर किती हुशार होतीस तू, किती काय काय स्वप्न होती तुझी, मग झालं? आता स्वप्नांपेक्षा एका आईची कर्तव्य जास्त महत्वाची वाटतायत मला. म्हणजे मला पण जॉब करायचं होतं, नाव कमवायचं होतं, लोकांना दाखवून द्यायचं होतं की माझ्यात किती अबिलिटी येते. पण आता जगात काय चाललंय तू बघतास ना, आणि त्यात मला 2 मुली आहेत. तर आता मी आहे ना काहीतरी बाहेर जाऊन ढेगभर पैसा कमवून असं ते कमवण्यापेक्षा ना आहे ते जपलं आणि टिकवलं तरी मी लय कमवलं असं वाटतंय मला. हा ते पण खरं आहे, पण मी पण एक आई आहेच की. तू आई आहेस पण 2 मुलांची आणि मी 2 मुलींची, एवढाच फरक आहे. तुला माहितीये आपण आपल्या आजी आजोबांकडे सुट्टीला जायचो, किती महिनाभर राहायचो, पण ना आपल्या आईला वडिलांना टेन्शन नसायचं. पण आता आपली पोरगी 2 मिनिटं कुणाकडे सोडायचं म्हटलं ना तरी नाही ग धाडस होत. कारण आता जे जगात चाललं, म्हणजे कुणावर विश्वास नाहीये म्हणून नाही, पण विश्वास ठेवण्यासारखं जगच राहिलं नाही ग. काय करू काय नको, कुणावर विश्वास ठेवू आणि कुणावर नको, काहीच कळेना झालंय. त्यामुळे मला तर असं वाटतंय की आता पोरींचं फक्त आपण काळजी घेतलं आणि त्यांना जपलो ना तरी आपण लय कमवतोय. काहीतरी घालवण्यापेक्षा हाय ते वाचवलं तरी लय झालं. नाही ग, ते जे घडा लागले ना जगात ते बघितल्यानंतर धाडस होत नाही आता पोरींना सोडून ते नाव बिव कमवायचं गेलं खड्ड्यात. नाही बाई. बरोबर बोलतेस तू, पटतंय मला तुझं. मला पण माझे स्वप्न मी पूर्ण करू शकले नाही त्याचं वाईट वाटतंय ग. आणि जी लोक म्हणत होती ना की काहीतरी करून दाखवल, आता ती नावं पण ठेवतायत, पण मला आहे ना त्यांनी नावं ठेवली तरी मला ती सहन करायची ताकद आहे. पण माझ्या पोरींच्या बाबतीत जर काय झालं ना ते विचार करायचं पण धाडस होत नाही. त्यामुळं ठीक आहे, जे चाललंय ते चालू दे. मला माझ्यासाठी माझ्या पोरींना जपणं महत्वाचं आहे. होय अगं बरोबर आहे तुझं. मलाही 2 मुलं आहेत. आत्ताच्या काळात मुलींना जपणं खूप महत्वाचं आहे, पण त्याचबरोबर आपल्या मुलांना मुलींसोबत कसं वागावं हे संस्कार देणं पण तितकंच महत्वाचं आहे.